2.2 इंडियन व्ह्यूअर्स या कवितेचं अप्रिसिएशन आता आपण पाहणार आहोत. पहिला जो पॉइंट आहे अबाउट पोएम पोएट, यामध्ये आपण काय लिहिणार आहोत त्याविषयी समजून घेऊयात. द नेम ऑफ द पोएम इज इंडियन व्ह्यूअर्स. कवितेचं नाव आहे इंडियन व्ह्यूअर्स. द नेम ऑफ द पोएट इज सरोजिनी नायडू. आणि कवितेचं जे कवयित्री आहेत, कवी जे आहेत, त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू. शी इज इंडियन पोएट, भारतीय कवयित्री आहेत. सरोजिनी नायडू इज ऑल्सो नोन ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया. भारताच्या त्या बुलबुल जे सतत रात्र आणि दिवसभर गाणारा हा पक्षी आहे आणि म्हणून त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे थीम. द थीम ऑफ द पोएम इज वर्क ऑफ इंडियन व्ह्यूअर्स अँड 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. काय थीम आहे, विषय आहे, तर कवितेचा विषय आहे भारतीय ज्या विणकर आहेत त्या विणकरांचा व काम कसं केलं जातं आणि मानवी जीवनाशी त्यांच्या कामाशी तुलना केलेली आहे. त्याने 3 प्रकारे काम सांगितलेलं आहे. 3 वेळेला ते काम करतात आणि त्या 3 स्टेजेस ह्या मानवी जीवनाच्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे द लँग्वेज अँड द पोएटिक डिव्हाइसेस. नेहमीप्रमाणे आपण मागच्या देखील ॲप्रिसिएशन मध्ये बघितलेलं आहे आणि तेच पॉइंट याच्यामध्ये आपण ऍड करत आहोत. द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ही जी कवीनं वापरलेली जी भाषा आहे ती अतिशय समजण्यासाठी सोपी आहे. दिस पोएम इज रिटन इन क्वेश्चन अँसर पॅटर्न. ही जी कविता आहे ती प्रश्न उत्तर यामध्ये विचारलेली आहे किंवा लिहिलेली आहे. देअर आर 3 स्टांजाज अँड पर स्टांजा हॅज 4 लाईन्स. 3 कडवे आहेत आणि प्रत्येक कडव्याला त्या ठिकाणी 4 लाईन्स आहेत. त्याला आपण क्वार्टन असं म्हटलेलं असं. क्वार्टन म्हणजे 4 ओळींचं कडवं. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. कवितेची जी राईम स्कीम आहे ती आहे AABB. Alliteration, repetition, simile, such figures of speech are used in the poem. Alliteration, repetition and simile यासारखे फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत, शब्द अलंकार जे आहेत त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. ऑल द स्टांजाज कंटेन कलर इमेजरी. रंगांचं जे वर्णन आहे या आपल्या प्रत्येक कडव्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा जो पॉइंट आहे पॉइंट नंबर 4, स्पेशल फीचर्स. खास वैशिष्ट्य या कवितेमध्ये काय आहेत, काय आहे त्या कवितेची खास वैशिष्ट्य आता आपण बघूयात. द पोएम इज रिटन क्वेश्चन अँसर पॅटर्न. आता ही जी कविता आहे ही प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये लिहिली गेलेली आहे. द पोएम हॅज 2 मिनिंग्स. या कवितेला 2 अर्थ आहेत. सरफेस मिनिंग म्हणजे वरवरचा मिनिंग अर्थ आणि डीपर मिनिंग म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अर्थ. असं हे स्पेशल फीचर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डीपर मिनिंगचा अर्थ आणखीन जो आहे तो आहे खोलवरचा अर्थ. पुढचा 5वा जो पॉइंट आहे तो आहे मेसेज किंवा मॉरल. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कवितेमध्ये मेसेज असेलच असं नाही, तर त्या ठिकाणी मॉरल देखील असू शकतो. द पोएम डिस्क्राइब्स 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. याच्यातला मॉरल काय आहे तर कवितेमध्ये 3 मानवी जीवनाच्या 3 अवस्था ज्या आहेत, टप्पे जे आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 6वा जो पॉइंट आहे तो आहे ओपिनियन. नेहमीप्रमाणे आपण मागच्या देखील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कविता आपल्याला आवडलेली आहे आणि का आवडलेली आहे त्याचं कारण या ओपिनियन मध्ये सांगायचंय. आपलं मत जे आहे त्यामध्ये सांगायचंय. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच. मला ही कविता फार आवडलेली आहे. बिकॉज दिस पोएम इज रिटन इन क्वेश्चन अँसर पॅटर्न. कारण ही कविता प्रश्न उत्तर या स्वरूपात लिहिली गेलेली आहे. ॲप्रिसिएशन करताना काही प्रॉब्लेम येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इन शॉर्ट असे हे ॲप्रिसिएशन आपल्याला पाहायला मिळेल.